नमस्कार मंडळी, रामराम. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आहे नागपंचमी. आम्ही नागपंचमीच्या दिवशीच आलो आम्ही शिव मंदिराला दर्शनाला. तर या मंदिराला खूप मानले जातात आणि खूप जुनी मंदिर आहे, म्हणजे 1000 वर्ष तरी पूर्ण झाले असेल या मंदिराला. तर अजूनही कोणाला माहीत नाही म्हणजे बरोबर किती वर्ष पूर्ण झालेले आहे. खूप जुनी मंदिर आहे आणि मंदिराला खूप मानले जातात आणि असे म्हणतात इथे राम सीता एक दिवस म्हणजे इथे राहून गेलेले आहे या मंदिरामध्ये. आणि श्रावण महिन्यात तर खूप गर्दी असतो मंदिराला. आणि मस्त सोमवारी भंडारा कोणी ना कोणी देत असतातच, इथे नेहमी भंडारा चालू असते. तर हा मेन मंदिर आहे महादेवाचे, मध्ये शिवपिंड आहे. तर आम्ही आता पहिले बाहेर पूजा वगैरे करून नंतर आम्ही मंदिरामध्ये जातो. आणि आम्ही गेलो होतो त्याच टाईमला लाईट पण गेली होती, म्हणून काय बरोबर दिसत नव्हतं. मंदिराच्या आता मेन मंदिरामध्ये आम्ही आलो पूजेसाठी. तर हे मंदिर खूप छोटी आहे, म्हणजे एकदम लहान आहे. आपण एकच जाऊ शकतो मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. तर आई बाहेर बसूनच मला बेलं फुलं वगैरे देत होती वाहण्यासाठी. तर मी पूजा करत आहो पिंडाची. आणि खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रचंड मंदिर आहे. आणि मंदिराच्या पाठीमागेच खूप छान धबधबा पण आहे. खूप लोक इथे मंदिराला दर्शनाला धबधबा पाहण्यासाठी येतात. तर आई आणि माझी पूर्ण पूजा झाली आहे आणि तुम्हाला समोर धबधबा पण या ब्लॉगमध्ये दिसलच. तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड्स. आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंदिराच्या साईडलाच धबधबा आहे. तर हा पूर्ण मंदिरचं मागचं भाग आहे. मंदिर काय जास्त मोठी नाही, म्हणजे खूप जुनी मंदिर आहे, म्हणून म्हणजे लहानच आहे मंदिर. आता नवीन बांधकाम वगैरे काही केलं नाही मंदिराचं. आणि मंदिराला साईडलाच हा धबधबा आहे. पाणीचं पाहू शकता तुम्ही किती छान आहे. आणि आता पाऊस पडत होतं म्हणून आम्ही काय खाली गेलो नाही पाहण्यासाठी, आम्ही वरूनच पाहिलो आम्ही. आणि नेहमी पाणी असतो इथे. पावसाळा चालू आहे आता तर नेहमी असते, उन्हाळ्यामध्ये एवढं काय नसतो. आणि लोक इथे धबधबा पाहण्यासाठी मंदिराच्या दर्शनासाठी आता श्रावण महिन्यात तर खूप लोक येतात मंदिराला दर्शनाला.
मंदिराच्या पुजारीला आम्ही पूर्ण मंदिराचा इतिहास विचारलं होतं आम्ही, तर बाबा आणि पुजारी दोन्ही मिळून पूर्ण मंदिराविषयी आम्हाला माहिती सांगत होते. मंदिरची असे 500 वर्ष हे करची आम सीता तो आता एक नाईट मुकाम किती ते काम भरणेश्वर मातृपीर मंडल मालूम केली फिर पिढी मालूम केली मालूम केली राम सीता आता आणि आज बसे पूजा करताना ते ठिकाणी मालूमचे पुराणचे 192 नंबरचे महाभारत रामायण इतिहास आंध्या महाराज ग्रंथ वाचो सगळं पण भाव दादा दादा तीन पिढीची होती किती पिढी की जो त्यांनी मालूमची सजो मंदिरचं अरे जारे दर्शन करो अब वो हनुमान जनारो अभी महादेव मंदिर जनारो राजी काली जी अभी सेवा कर रहे जारे बच्चे बाप चलो वो मार दादा चलो वो बुलार में जा रहा 3 पिढी मार 1000-2000 वर्षेर काय हेटर काळेरची मंदिर आधी आज काळेरची नाही 1000 वर्षेर काळेर एक सीढ़ी भी छोटी एक सीढ़ी भी छो अब राम सीता बसता है राम पूजा करो मुक्ति मारो जेकर जेकर टेंशन हो सात लाख ईश्वर संगोली हैपन अब मूर्ति बनाई सुबह मुक्ति को मालूम थी दिखे ही बाप दादा की बोले अब वो तो छोड़ हो गया घड़ी वो छोटी है जना खून कारण का खून तो राजस्थान अंगे वास्तव अगर सारे अंगे वास्तव जना हनुमान से जना वो हमारे छोटच केला हमारे लेट हमारे किडा मकोडा खायला लेट येते निवड करायचे आपलं उंदर राहायचं कोण खाय नाही व्हावं आरामध्ये माझ्या जॅकेटला जाऊन जॅकेट मोठी जॅकेट म्हणता जिथे पण म्हणलं आम्हाला जाऊन मोळ करायची गाडी मारून भवन करून माहीत जायची काय केला गेली अब हम केंद्र कच्चा समझे अमन दिखाया कि जो गाड़ी हमारे वहाँ पर देर पूजा करो कि नहीं सर को खूप छान पूर्ण मंदिराविषयी माहिती सांगितली महाराजांनी आणि ते महाराज बंजाराचेच होते म्हणून ते बंजारामध्येच बोलले आणि तुम्हाला समजलं की नाही की जे बंजाराचे आहेत त्यांना समजते. आणि मग आम्ही आलो घरी. मस्त मी सगळ्यांसाठी गरम गरम स्वीट बनवलं. असं होतं माझा आजचा ब्लॉग. चला मंडळी, या ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे. कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला ब्लॉग लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.